जयाचा जनी जन्नामार झाला, जयाने सदा समाधीला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुणात श्री ब्रह्मचैतन्य की जय, सब संतन की जय, वागोपा की जय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे प्रेम आणि त्यानंतरचं प्रकरण आहे आनंद. प्रेम आणि आनंद हे दोन मुद्दे आज आपण पाहणार आहोत. काल आपण भगवंत आणि भक्ती ह्या संदर्भात आपण अभ्यास केला. त्यामध्ये अनेक मुद्दे आपणाला आत्मपरीक्षणासाठी महाराजांची बोधवचनं आपणाला मार्गदर्शक आहेत ती आपण पाहिली आहेत. तर आज आपण प्रेम हे हा पुढील मुद्दा आपण पाहूयात. तर आठवा मुद्दा आहे प्रेम. कोणी भगवंताकरिता कष्ट करू नका, कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य विसरून जातो. 2. भगवंताला त्याच्या उत्सवाची जरूर नसते, तुम्ही त्याच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसात प्रेम वाढवा. आता इथं सांगितलेलं आहे की कोणी भगवंताकरिता कष्ट करू नका. जे काही सहज, भगवंत हे कष्ट साध्य नाही आहे तर सहज साध्य आहे. कारण सहज साध्य ह्यासाठी आहे की आपण एका जागी बसून कोणतेही शारीरिक मानसिक कष्ट न करता सुद्धा आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. आर्थिक कष्ट न करता सुद्धा आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि ती प्राप्ती आपण प्रेमाच्या आधारे करू शकतो, हे इथे आहे. त्यामुळे इथे महाराजांनी सुद्धा अनेक जण महाराजांसाठी किंवा महाराज आपल्या घरी यावेत म्हणून अनेकदा काही जणांनी उपवास केलेले आहेत. तर महाराजांना ते बिलकुल पसंत नसायचं की कोणी असं अनेक दिवस उपवास करणं किंवा शरीराला अत्यंत यातना देणं. तर हे महाराजांना पटत नसे. ह्या संदर्भातली उदाहरणं आपण पाहिलेलीच आहेत. त्यामुळे परमेश्वर हा आपलं रोजचं जीवन जगत असतानाच आपण केवळ आणि केवळ प्रेमाने आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो, हे आपणाला इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. पुढे सांगतायत की भगवंताला त्याच्या उत्सवाची जरूर नसते, तुम्ही त्याच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसात प्रेम वाढवा. उत्सव याच्यासाठी असतो की भगवंताचं स्मरण करावं, ह्याची आठवण आपल्याला व्हावी म्हणून उत्सव हे मठांमध्ये आश्रमामध्ये साजरी केली जातात. त्यानिमित्ताने सर्व साधक एकत्र येतात आणि सर्व एकत्रित अनुसंधान होतं, एकत्रित नामसाधना होते आणि त्यामुळे आपली मरगळ निघून जाते आणि आपण जोमाने पुन्हा घरी आल्यानंतर सुद्धा आपण साधन करू शकतो. आणि तो उत्सवामधला आपल्याला काही महिने आपल्याला टिकतो. ह्यासाठी मध्ये उत्सव साजरी करण्याची पद्धत ही आपल्या संतांनी घालून दिलेली आहे. परंतु इथे महाराज सांगतात की तशी उत्सवाची जरूर नाही आहे. तुम्ही त्याच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसात प्रेम वाढवा. तर उत्सवात जसं आपण प्रेमपूर्ण वातावरण अनुभवतो तसंच आपण जर आपल्या घरामध्ये आपापसात प्रेमपूर्ण वातावरण जर ठेवलं तर आपल्याला वेगळे उत्सव करण्याची आवश्यकता नाही, रोजचाच उत्सव होऊ शकतो. 3. आजारी माणसाला प्रेमाचा एक शब्द हा 100 डॉक्टरांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याचप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयांत ठेवावे. आता हेच इथे महाराज केवळ भगवंताशीच प्रेमाने वागावं असं सांगत नाहीये, तर
आपल्या घरापासून ती सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण भगवंत सर्वांच्या हृदयात राहतो हे आहे. आणि हेच आज माणसाला कळत नाही आहे. माणूस फक्त हे अमुक नातं किंवा अमुक असं म्हटलं आहे ह्या माणसाने, किंवा ह्या माणसाने इथं मला मदत केली नाही, किंवा ह्यामध्येच माणूस अडकतो. आणि त्यामुळे तो स्वतःच्या हृदयातला पण भगवंत पाहत नाही आणि समोरच्या व्यक्तीच्या पण हृदयातला भगवंत पाहत नाही. ही आज दुरावस्था सर्वत्र आपणाला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबामध्ये संवादच हरपून गेलेले आहेत आणि केवळ राहण्यासाठी माणसं एकत्र राहतात आणि काही आपला पाहायला गेलं तर केवळ आपल्या स्वार्थ साधण्यापुरतं एकत्र राहतात असंही म्हटलं तरी वावगं होणार नाही. अशी आजची भयंकर परिस्थिती झालेली आहे. प्रेमाचा सर्वत्र ओहोटीच आपल्याला पाहायला मिळते हे आहे. तर इथे महाराज सांगतात की आजारी माणसाला प्रेमाचा एक शब्द हा 100 डॉक्टरांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याचप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे हे ते सांगतायत. महाराज अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठे आपण आपल्याशी कोण कसंही वागलं तरी सुद्धा आपण आपलं अंतरीत असलेलं प्रेम आणि सद्भावना ही आपण कधी सोडता कामा नये हे महत्त्वाचं आहे. 4. भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्यात डोळ्यांत पाणी यावे. त्याला आळवताना आपल्या डोळ्यांत पाणी आले की भगवंताच्या डोळ्यांत पाणी येते. 5. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्यांचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. 6. घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. महत्वाचं आहे की घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. आदरयुक्त भीती प्रेमाचा धाक असतो तेव्हा त्या भीतीलाच आदरयुक्त भीती असं म्हणतात. की भीतीयुक्त भीती नसते तर ती आदरयुक्त भीती असते जेव्हा प्रेमाचा धाक असतो तेव्हा. पुढे सांगतात की भगवंताशी कोणता तरी एक संबंध जोडून त्याला प्राप्त करून घ्यावा. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, मीराबाईने नवरा म्हणून भगवंताला आपला करून घेतला. प्रेमाने भगवंताचा ध्यास लागतो. तर अशा पद्धतीने नातं जोडलं, जे नातं आपल्याला अवश्य वाटतंय की मला हे नातं, ज्या नात्याची उणीव आहे किंवा जे नातं आपल्याला आवडतं त्या नात्यामध्ये आपण भगवंताला बघण्याचा प्रयत्न केला तर आपणाला आपण सहज एकरूप होऊ शकतो. जसं आपण मानवाशी नातं तयार करतो तसं आपण परमेश्वराशी नातं केलं, मग जे नातं आपल्याला आवडतं किंवा ज्या नात्याची आपल्या जीवनात उणीव आहे, कमी आहे आणि ते प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, त्याच नात्यात भले भगवंताला बघितलं तर आपलं आणि त्याचं नातं होतं. आणि ते नातं तो कशा रीतीने निभावतो हे आपण ह्या जीवनात अनुभवू शकतो. क्षणोक्षणी आपण ते अनुभवू शकतो. आणि अगदी त्याच नातं, समजा भगवंताला आपण भाऊ मानलं, भगवंताला आपण वडील मानलं, भगवंताला आपण आई मानलं, समजा भगवंताला आपण आपले पती मानलं किंवा आपली पत्नी मानलं, आपला मुलगा मानला, अशी जे आपल्याला आतून आवश्यक आहे किंवा आपला गुरु मानला, आपला मार्गदर्शक मानला, आपला मित्र मानला, तर हे जे काही आपल्याला आवश्यक आहे, तर हे नातं जेव्हा आपण भगवंताशी जोडतो की आपण त्याला मित्र मानला किंवा आपण त्याला एखादा चांगला साथी मानला, मार्गदर्शक मानला, तर जे सदेही असतात, मानवी रूपामध्ये जे नाती असतात त्या जे दिसतात आपणाला, आणि त्याहीपेक्षा लवकर मदत आपणाला भगवंताशी नातं जोडल्यानंतर प्राप्त होते. हे म्हणजे हे आहे, ही सत्य वस्तू आहे. आणि तो सूक्ष्म असून आपणाला मानवी शरीरातले जे नातं दिसतं त्याहीपेक्षा लवकर मदत सूक्ष्म असून आपणाला त्या नात्याकडून जे प्राप्त व्हायचं असतं ते आपणाला भगवंताकडून लवकर आणि न सांगता प्राप्त होतं. हेही आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. हे अर्थात हा अनुभवाचा प्रांत आहे. आणि जितकं प्रेम जळू, जितकं नातं घट्ट धरू, तितका तो प्रतिसाद आपणाला प्राप्त होत असतो. 8. भगवंताला पाहून मला आता काही नको,
तू भेटलास अशी वृत्ती झाली पाहिजे, तरच मीपणा मरेल. भगवंताचा हात तर पुढे आहेच, आपलाच हात त्याच्यापर्यंत पोचत नाही, आपलेच खरे प्रेम त्याच्यावर नाही. हे आहे खरं आहे. अनेकदा असंच मला तर लहानपणापासूनच वाटतं की जेवढं प्रेम परमेश्वर करत आहे आपल्यावरती आणि तेवढं नाही आहे माझं, हे जाणवतंच, पूर्णतः जाणवतं. आणि तेवढं नाही आहे तरी त्याचं प्रेम अगाध आहे आणि ते प्रत्यक्षात जाणवतं. तर ही गोष्ट आहे. तर आणि कारण मुलं जेवढी आईवडिलांवरती प्रेम करतात त्याच्या कितीतरी पटीने आईवडील मुलांवरती प्रेम करत असतात. हे आहे. तसंच भगवंत आपल्यावरती प्रेम त्याने आधीच हात त्याने पुढे केलेला असतो. आधीच त्याने त्याचं प्रेम त्याने त्याचं प्रेम वाटच बघत असतं की आपण कधी त्या प्रेमाला साथ घालू. ही गोष्ट आहे. 9. श्रीमंताच्या प्रेमहीन दुःखी संसारापेक्षा गरिबीचा प्रेमाचा संसार भरा. आज अनेक श्रीमंत लोक आहेत, मध्यमवर्गीय पण लोक आज खूप चांगल्या रीतीने सधन आहेत. तसं पाहायला गेलं तर सर्व गरजा भागतात, सर्व काही नीट आहे. परंतु आज मध्यम वर्गांपासून श्रीमंतांपर्यंत प्रेमाचा अभाव हा सर्वत्र पाहायला मिळतो. गरिबांच्या इथं मात्र आजही कुठेतरी प्रेमाचा ओलावा नक्कीच आजही आहे. ही आहे. 10. मोठेपणात प्रेम नसून ते मूलपणात आहे. मोठेपणात प्रेम नसून ते मूलपणात आहे. भगवंत 8 वर्षाचा बालक होऊन देवकीसमोर उभा राहिला तेव्हा तिला त्याचे प्रेम आले नाही, पण तो तान्हे मूल झाल्याबरोबर तिला त्याचे प्रेम आले. हे आहे. 11. भगवंताच्या प्रेमाशिवाय सर्व वाया जाते. भगवंताच्या प्रेमाशिवाय सर्व वाया आहे. ते प्रेम आतून यावे. असे प्रेम यायला सर्व लक्ष एका बाजूला लागले पाहिजे. म्हणून पैशाचा फार लोभ नसावा. आपण फार अस्ताव्यस्त राहू नये. 12. मूल जसे आईच्या अंगावर नाचते त्याचप्रमाणे भगवंतापाशी मूल होऊन त्याचे प्रेम लुटावे. 13. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे. इतर ध्येय असावीत पण त्यांचा आग्रह नसावा. इतर ध्येय असावीत पण त्यांचा आग्रह नसावा. 14. आपल्याला नामाचे किंवा भगवंताचे प्रेम कधी लागलेच नाही. आपण भगवंतासाठीच नाम घ्यावे, मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपल्याला नामाचे किंवा भगवंताचे प्रेम कधी लागलेच नाही. आपण भगवंतासाठीच नाम घ्यावे, मनाने भगवंताचे होऊन राहावे. असे आपण केले की आपली काळजी कमी कमी होत जाईल. ज्याला हिवताप लागला आहे त्याने औषध घ्यायला सुरुवात केल्यावर ताप वेळ चुकून येतो आणि तो आला तरी फार चढत नाही. त्याचप्रमाणे भगवंताचे प्रेम येऊ लागले की काळजी कमी कमी होत जाते. हे अगदी प्रत्येक साधकाचा अनुभव. काळजी राहत नाही, हळूहळू करत काळजी निघून जाते. परिस्थिती तीच असेल तरी सुद्धा काळजी ही कमी कमी होत पूर्णतः नष्ट होते. कारण जसजसं आपलं प्रेम भगवंतावरती जडू लागतं तसतसं आपण एक एक पाऊल पुढे टाकतो. तसतसं आपणाला त्याच्या आधाराची खात्री पटू लागते. त्याचा आधार आपण अनुभवतो. आज आपणाला वाटतं की अमुक नातं माझा आधार आहे, पैसा माझा आधार आहे, संपत्ती माझा आधार आहे. एका पातळीपर्यंत आहे, नाही असं नाही आहे, परंतु त्यालासुद्धा मर्यादा आहेत. संपत्ती खूप आहे, नाती आहेत, पैसाही आहे, स्वास्थ्यही आहे. असं जरी असेल तरी आज माणूस अतृप्त आहे. कुठेतरी त्याला मनामध्ये भीती आहे, असतेच असते, चिंता असतेच असते, अतृप्ती असतेच असते. परंतु जसजसं त्याचं प्रेम भगवंतावरती जडत जातं तसतसं ह्यातल्या एखादी गोष्ट जरी कमी असेल किंवा जेमतेम जरी असेल तरीसुद्धा तो माणूस हळूहळू करत त्या माणसाला जाणवतं की केवळ आणि केवळ भगवंत हाच एक आधार आहे हे जाणवतं आणि ह्याची खात्री होते, अनुभव येतो त्याला आणि त्यामुळे तो निर्भय बनतो. पुढे आहे की 15. आपल्याला ज्याचा विसर पडत नाही त्याचे प्रेम आपल्याला असते. आपल्याला ज्याचा विसर पडत नाही त्याचे प्रेम आपल्याला असते. आपल्याला ज्याचे प्रेम नाही त्याचा विसर पडतो. आपल्याला भगवंताचे प्रेम नाही म्हणून त्याचा विसर पडतो.
16. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. प्रत्येक व्यक्ती ही भगवंत प्राप्त करू शकते हे इथे सांगितलेलं आहे. निष्ठा आणि प्रेम या दोन गोष्टींच्या आधारे आपण प्रत्येक व्यक्ती ही प्राप्त करू शकते, भगवंताची अनुभूती घेऊ शकते. 17. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही. एवढं वाक्य आहे, एवढं आहे. तो त्याच्या आड दुसरं कोणाला येऊच देत नाही, हेही आहे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे येत नाही. ज्यांनी निश्चय केलेला असतो की जाणवतं की भगवंताशी नातं जोडण्याचा जो जीव प्रयत्न करतो आणि त्याला ती ओढ लागते, आस लागते आणि त्याचं नातं घट्ट होतं परमेश्वराशी, त्या व्यक्तीच्या जीवनात पुढे काही गोष्टी आल्या, समजा प्रलोभनं जरी आली आणि त्याची निष्ठा जेव्हा त्याने नातं करताना जर ती पक्की असते तर भगवंत काही करून त्याच्या जीवनामध्ये त्याला केवळ आणि केवळ स्वतःचा ठेवतो. हे आहे. कितीही काही प्रलोभनं आली, कुठल्याही पद्धतीची आली तरीसुद्धा त्या जीवाचं, त्या व्यक्तीचं संरक्षण तो परमेश्वर करतो. आणि त्या जीवालाही ते कधी कधी आपण एवढ्या संसारात राहतो तर मोहमाया येऊ शकतात, परंतु त्या जीवात तो जीव त्याच्यामध्ये गुंतण्याच्या मार्गात सुद्धा असू शकतो, तरीसुद्धा परमेश्वर त्याला त्यापासून परावृत्त करतो आणि त्याला स्वतःचंच करून ठेवतो. हेही आहे, असे अनुभव आहेत. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा नातं घडतं तेव्हा, जसं आता एखादं पती पत्नीचं नातं घडतं तेव्हा ते सप्तपदी असतात, तर त्यावेळेला ते जे शपथ घेतल्या जातात, एक एक पावलं कशी संसाराशी टाकायची, तर ती जी एक वचनं एकमेकांशी घेतली जातात आणि ती पूर्णतः जीवनभर सांभाळली जातात. जणू काही तसंच जेव्हा एखादा जीव भगवंताशी ओढला जातो, आकृष्ट होतो आणि त्याचं त्या पद्धतीने एकरूप होतो, त्यावेळेला परमेश्वर त्या जीवाची सुद्धा पुढे आयुष्यामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने काळजी वाहतो की त्या जीवाच्या वाटेत अनेक गोष्टी आल्या तरी सुद्धा तो जीव त्या प्रलोभनांपासून दूर राहू शकतो. तो जीव, त्या जीवाचं संरक्षण होऊ शकतं, होतं हे आहे. तर अत्यंत म्हणजे फार विलक्षण आणि खूप ही अनुभवाची गोष्ट आहे. कधीतरी त्या संदर्भातही आपण व्यक्त करू. पुढे आहे की इथे 17. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही. म्हणजे तो जीव त्याच्या आड आलं तरी, तो त्याच्यात जाणार असेल तरी भगवंत आड येऊ देत नाही, तो त्याला बाजूला सारतो. जसं एखादं नातं असतं आणि नातं तयार होतं तेव्हा एखादा मुलाला आवडत नाही आपल्या पत्नीच्या किंवा मैत्रिणीच्या मध्ये कोण आलेलं, त्याच्यामध्ये कोण आलेलं, तेव्हा तो त्याला असं म्हणजे उडवून टाकतो. त्याच पद्धतीने इथे घडतं हे आहे. म्हणजे आपण तो जीव स्वतः त्याला बाजूला करायच्या ऐवजी परमेश्वरानेच त्याला त्या व्यक्तीला बाजूला केलेलं असतं, हेही आहे. पुढे आहे 18. जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला त्याच्या बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही, त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. काय सांगतात? जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. 19. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय आपल्याला परत प्रेम मिळणार नाही. 20. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तरी आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात.
जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे. जेव्हा प्रेम व्यापक होतं, जेव्हा मी आणि माझं ह्या संकुचित भावनेतनं जेव्हा माणूस पुढे सरकतो, तेव्हा तो व्यापक होतो आणि तेव्हा त्याचं सगळ्यांवरती प्रेम जळतं आणि समप्रमाणात प्रेम जळतं. असं नाही की सख्या भावावर जास्त, मग चुलत भावावर कमी, मानलेल्या भावावर कमी. तर असं नाही आहे. तर सर्वत्र त्याला समदृष्टी, समप्रमाण हेही असतं प्रेमाचं. अर्थात किती त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या किंवा व्यावहारिकदृष्ट्या निभावण्यात फरक असू शकतो, पण प्रेमात फरक असू नाही शकत. असा जो जीव असतो त्याचं प्रेम एका विशिष्ट ठिकाणीच नसतं. आणि त्याचं प्रेम जेव्हा मर्याद होतं, व्यापक होतं, तेव्हा त्याचं प्रेम सर्वांवर होतं आणि समप्रमाणात होतं. हेही आहे, सर्वांवर आणि समप्रमाण हे महत्त्वाचं. आणि असं इथे महाराज तेच सांगतात की जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे. 21 ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताजवळ एकच मागणे मागितले, भगवंता लोकांना दैन्यवाणी ठेवू नकोस. ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जेथे निस्वार्थीपण आहे तेथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताजवळ एकच मागणे मागितले, भगवंता लोकांना दैन्यवाणी ठेवू नकोस. ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जेथे निस्वार्थीपण आहे तेथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. हे आपण अनुभवतोच. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण निस्वार्थ होऊन आपल्याला जे आतून स्पर्श केलं जातं, आतून जे सुचवलं जातं, आतून जे जाणवतं ते आपण शांतपणे करायचं. मग ते कुठलंही का असेना, संसारातलं काम असो, प्रपंचातलं असो किंवा परमार्थातलं कुठलंही असो, आपल्याला ते स्पर्श करून दिलाय तर आपण ते करायचं. त्या व्यक्तीने त्याची नोंद नाही घेतली किंवा त्या व्यक्तीने त्याच्या प्रति कृतज्ञता नाही व्यक्त केली तरी विश्वामध्ये त्याची नोंद झालेली असते आणि तिथे भगवंत बांधील असतो त्या कर्माच्या प्रती. तिथे त्या कर्माच्या प्रती जे काही योग्य आहे ते त्या जीवाला देण्यासाठी भगवंत बांधील असतो. त्यामुळे अशी कर्म जेव्हा घडतात, निस्वार्थी कर्म, तेव्हा त्या जीवाला ते कर्म त्याचं साठवण होते आणि जेव्हा तो अडचणीत आहे, त्रासात आहे कुठल्याही प्रकारच्या, त्यावेळेला त्याचं हे कर्मच उभं राहतं. मग ते कुठल्याही दिशेने उभं राहू शकतं, कुठल्याही व्यक्तीच्या कोणत्याही रूपात उभं राहू शकतं. हे आहे. तर खूप मोठं आहे ते. आपल्याला असं वाटतं की आपल्याला पैशांचा आधार किंवा संपत्तीचा आधार, खरं तर कर्माचा आधार हा आवश्यक आहे. कर्माचा आधार हा कर्माचा खरा आधार असतो. बाकी पैसा आहे, संपत्ती खूप आहे, परंतु जर कर्म जर तसं नसेल तर ती संपत्ती, तो पैसा, ती नाती त्या वेळेला उपयोगी पण पडत नाहीत. असं आहे. पण जर निस्वार्थ झालेलं असेल आयुष्यभरामध्ये, तर आपल्याकडे पैसा नसेल, संपत्ती नसेल, नाती नसेल, तरीसुद्धा कर्म जर निस्वार्थ झालेलं असेल तरीसुद्धा हे सगळं काही उभं राहू शकतं. परिस्थिती येते तेव्हा. आयुष्यभर नसेल त्या माणसाकडे काय, पण जेव्हा त्याची वेळ आलेली आहे त्यावेळेला त्याचं हे निस्वार्थ कर्मच सगळ्या बाजूने उभं राहील. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे आहे की 21 ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताजवळ एकच मागणे मागितले, भगवंता लोकांना दैन्यवाणी ठेवू नकोस. ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जेथे निस्वार्थीपणा आहे तेथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. 22 आपण दुसऱ्यावर प्रेम करतो याची जाणीव त्याला असेल तर त्याला त्याचे दोष काढलेले पोचत नाहीत. आईने मुलाचे दोष काढून त्याला सांगितले तर त्याला तसे वाईट वाटत नाही. त्याप्रमाणे हे समजावे. जिथे खरं प्रेम आहे तिथे काढलेले दोष सहन होत नाहीत, पण आज दोष दाखवलेले कोणालाच सहन होत नाही. हेही आहे. तर पूर्वी असं होतं, एक म्हणही होती ना, निंदकाचे घर असावे शेजारी. दोष काढणारे माणसं पाहिजेत आयुष्यामध्ये. हे महत्त्वाचं आहे. आणि जो खरं प्रेम करतो ना तोच माणूस दोष दाखवू शकतो.
तोच माणूस दोष दाखवण्याची हिंमत ठेवतो आणि बाकीचं जे आहे ते स्तुती आहे फक्त. मग अगदी सख्या नात्यांमध्ये पण जर स्तुती होत असेल सारखी सारखीच, किंवा खरं जे नातं आहे, खरं ज्याला खरं नातं समजलेलं आहे, तो प्रत्येक नात्याच्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या नात्याच्या कल्याणासाठी आवश्यक असलेलं दोष दाखवतो. त्याशिवाय तो राहू नये दोष, आणि ते चांगल्या भाषेने चांगल्या रीतीने दाखवतो आणि तेच खऱ्या रीतीने नातं निभावणं आहे. आता हल्ली असं आहे की काय वाटेल कसं वाटेल आणि यानुसार मग, आणि वाटतही असतं समोरच्याला असं आहे. पण आपलं जर प्रेम खरं आहे, आपली जर कळकळीची भावना आहे आणि अगदी गरजच आवश्यकच आहे की आता इथे जाणीव करून देणं गरजेचं आहे, तर जरूर जाणीव करून शांत भाषेत, प्रेमाच्या भाषेत आणि करून द्यायला काहीच हरकत नाही आहे. हे महत्त्वाचंही आहे. तर हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. पुढे आहे की 23, ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल. ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल. 24, निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला गुलाम करता येते. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला गुलाम करता येते. आईच्या सात्विक प्रेमासारखे प्रेम नाही, त्याप्रमाणे आईच्या वेडासारखे वेड नाही. प्रेमाच्या वस्तूच्या वियोगात वेड आहे, पण ते प्रेम निस्वार्थी मात्र असले पाहिजे. ते प्रेम निस्वार्थी मात्र असले पाहिजे. एवढंच नाही, केवळ भगवंतावरतीच निस्वार्थ प्रेम, भगवंतावरतीच प्रेम करावं ह्याहीपेक्षा जर आपण आपल्या नात्यांवरती जर खूप निस्वार्थ प्रेम करत असू ना, तरी भगवंत आपला होतो. ही वस्तुस्थिती आहे. आपण आपल्या नात्यांवरती कुठलीच अपेक्षा न करता जर करत असू, तर भगवंतावरती प्रेम न करता सुद्धा भगवंत आपल्यावर प्रेम करतो आणि भगवंत आपल्या जीवनात प्रवेश करतो आणि भगवंत आपल्याला कृपान्वित करतो. हेही आहे. त्यामुळे निस्वार्थ प्रेमाला अत्यंत महत्व आहे, प्रचंड महत्व आहे. म्हणजे तो पायाच आहे, परमार्थाचा पायाच आहे निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ बुद्धी. पुढे आहे ज्याला भगवंताचे प्रेम येईल, ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल. निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला गुलाम करता येते. आईच्या सात्विक प्रेमासारखे प्रेम नाही, त्याप्रमाणे आईच्या वेडासारखे वेड नाही. प्रेमाच्या वस्तूच्या वियोगात वेड आहे, पण ते प्रेम निस्वार्थी मात्र असले पाहिजे. 25, प्रपंचात सुद्धा निस्वार्थ बुद्धीचे प्रेम पाहिजे. प्रपंचात सुद्धा निस्वार्थ बुद्धीचे प्रेम पाहिजे. 26, आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तेथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे भगवंताचे प्रेम मुद्दाम तेथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे. इतकं गच्च भरून गेलेलं आहे, त्याला भगवंताला त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी जागाच नाही आहे, असं इथे महाराजांनी सांगितलेले आहे. असंच ओशोही म्हणतात की आपल्या हृदयाचे खूप सारे तुकडे झालेले आहेत, तर त्याच्यामुळे तिथे त्याला भगवंताला जागा नाही आहे, तर ही आहे. तर त्याच्यामुळे इथे महाराजही त्याच पद्धतीने सांगता आहेत. पुढे आहे की 27, रामरायाचे अंतःकरण कर्तव्याला कठोर निष्ठुर आहे, पण भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे. सीतामाईला कर्तव्यासाठी त्याने अरण्यात सोडली, तर भरताला त्याने प्रेमासाठी सांभाळला. भगवंताचे प्रेम हे भगवंता वाचून इतर कोणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. भगवंताचे प्रेम हे भगवंता वाचून इतर कोणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. हे ते आहे. 28, जगामध्ये प्रेम ही अत्यंत मोठी शक्ती आहे. जगामध्ये प्रेम ही अत्यंत मोठी शक्ती आहे. प्रेम निस्वार्थी मात्र असावे. प्रेमाने संबंध जग जिंकता येईल. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे आणि प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. महत्त्वाचं आहे, घरापासून सुरुवात करावी. शुद्ध, स्वच्छ, निस्वार्थ, सरळ, साधं, सोपं असं प्रेम करता आलं पाहिजे आणि घरापासून ती सुरुवात करता आली पाहिजे. तसं
घरात निर्मळ प्रेम करता आलं, अपेक्षारहित, तुलनारहित, स्वच्छ, निर्मळ, पवित्र, शुद्ध, निस्वार्थ असं प्रेम घरातल्याच ठिकाणी करता आलं, त्या जिथे आपण काम करतो तिथेही करता येतं आणि मग अख्ख्या विश्वावरती ते जडतं. आणि हेच पाहून भगवंत सुद्धा मग त्या प्रेमाने आपल्याकडे स्वतःहून त्याचा वर्षाव, त्या प्रेमाचा, भगवंताच्या प्रेमाचा वर्षाव आपणावरती होतो. पुढे आहे 29. नाम हे प्रेमरूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे घेणे हा होय. म्हणून आपण नाम घेतले की भगवंताचे प्रेम येईलच. हे आहे भगवंताचं प्रेम. आता नामाच्या संदर्भात सांगितलंय, नाम घेतलं की त्याचं प्रेम येईल. 30. भगवंताचे प्रेम उत्पन्न होण्यासाठी विषयांवर सर्व बाजूंनी हल्ला केला पाहिजे. बाहेरून इंद्रियांना वळण लावावे आणि आतून मनाला अनुसंधानात ठेवावे. 32. भगवंताच्या प्रेमाचा रंग पांढरा आहे. 33. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजे, ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील. पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम हा कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी भगवंताची प्रार्थना रोज करावी. कोणतंही साधन केलं तरी चालेल, कोणत्याही पद्धतीचं साधना केली, कोणत्याही संप्रदायाशी जोडलेलं असो, कोणत्याही पद्धतीचं ध्यान करत असो, कोणतंही केलं तरी चालेल, परंतु त्यामध्ये प्रेम असावं भगवंताविषयी. हे इथे महाराजांनी खूप व्यापक दृष्टीने सांगितलेलं आहे. पुढे सांगतात की 34. आसक्ती सोडणे हे फार कठीण आहे. काही न करण्याची कृती करणे फार कठीण आहे. काहीतरी करण्याची कृती करणे हे आपल्याला सोपे आहे. म्हणून आपण भगवंताची प्रीती वाढवावी. अनुसंधान, सहवास आणि आपलेपणा या उपायांनी ती वाढते. आता निव्वळ काहीच न करणं अशक्य आहे. म्हणून अशा गोष्टी कराव्यात की ज्यामुळे आपली भगवंताशी आणि भगवंतावरती आपली निष्ठा, प्रीती, आपलं नातं, आपलं प्रेम, आपली जवळीक, आपला सहवास वाढेल. मग त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. मग त्यासाठी महाराज सांगतात की अनुसंधान, सहवास आणि आपलेपणा या उपायांनी भगवंताची प्रीती वाढवावी. पुढे सांगतात 35. असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचे प्रेम आले आहे, तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. कारण त्या तो ऊर्जेमध्ये असतो. त्याच्या आतली ती ऊर्जा भगवतरूप झालेली असल्यामुळे त्याला स्पर्श केला असता इतरांच्या अंतरी सुद्धा त्या ऊर्जेचा प्रवाह वाहतो. जसं आता एखादी मेणबत्ती आहे, दुसरी पेटलेली मेणबत्ती आहे, तिला बाजूने दुसरी मेणबत्ती लावली तर ती सुद्धा पेटते, आपणहून पेट घेते. त्याचप्रमाणे स्पर्श केला की ती आपणहून पेट घेते. त्याचप्रमाणे इथे ज्याचं भगवंतावरती जो प्रेमात लीन होऊन भजन करतोय, नाचतोय, त्याचा स्पर्श जरी झाला तरी दुसऱ्या व्यक्तीला त्याची ती ऊर्जा, चेतना प्राप्त होते. 36. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही, त्याचप्रमाणे आतमध्ये आपल्याला भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. काय सांगतात, एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही, त्याचप्रमाणे आतमध्ये आपल्याला भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे, पण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. नामाची गोडी आणि नामामध्ये मन एकाग्र तेव्हाच होऊ शकतं की आपली आसक्ती कमी होईल, प्रपंचातली आसक्ती कमी होईल. त्यामुळे आपण जसं जसं नाम घेत जातो तशी आपली प्रपंचातली आसक्ती कमी होण्यासाठी प्रयत्न करणं पण आवश्यक आहे. आणि प्रपंचातली आसक्ती, प्रपंचाविषयीची वासना आपणाला आपल्या संतांच्या शिकवणीचं मनन, श्रवण, चिंतन, वाचन केल्यानंतर होऊ शकते. त्यामुळे एका बाजूने आपण संतांच्या साहित्याचा, संतांच्या शिकवणींचा अभ्यास करत गेलो तर आपल्याला आत्मपरीक्षण होतं आणि आपल्याला जाणवतं काय सत्य आहे, कुठे आपण काही काम, कुठे आपण चुकतोय, कुठपर्यंत आपण प्रगती केलेली आहे, कुठे आपलं मन गुंतलेलं आहे,
कुठे आपल्या मनामध्ये जास्त अतिरिक्त विषय वासना येत आहेत, तर हे सगळं आपल्याला दिसू लागतं. त्यामुळे आपली वासना जी आहे हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि क्षीण होत जाते. आणि जिथं वासना क्षीण होत जाते तिथे मग आपल्या सद्विचार सद्वासना यांचं घर होतं आणि ते वातावरण पूरक होतं नामस्मरणामध्ये एकरूप होण्यासाठी. तर इथे या पद्धतीने नामात आपण तेव्हा त्या नामातून काय आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होतं, हे तेव्हाच आपण अनुभवू शकतो जेव्हा आपल्या वासना क्षीण झाल्या आहेत, कमीत कमी आहेत आणि पूर्ण जात नसतात, कारण तो आपल्या जीवनाचा भाग आहे, परंतु त्या पूर्णतः संतुलनात आहे, पूर्णतः क्षीण झालेल्या आहेत. त्या असल्या तरी त्याचा काहीही आपल्याला अडथळा येत नाही, अशा त्या उदासीन झालेल्या आहेत. तर तेव्हा आपल्याला त्यातली अनुभूती येते. त्यामुळे महत्त्व दोन्हीला आहे आणि अशा पायरी पायरीने आपली प्रगती नामामध्ये होणार आहे. आज बसलो आणि तासनतास नामस्मरण झालं किंवा पूर्णतः एकरूपता झाली असं नाही आहे. ते जसजसा वासनांचा क्षय होत जाणार तसं आपलं मन एकाग्र होत जाणार हे आहे. पुढे आहे की पुढे सांगतायत की भगवंताच्या 37 भगवंताच्या दास्यांत जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही. भगवंताच्या दास्यांत जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही. 38 जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे असेच आपण करीत जावे. जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे असेच आपण करीत जावे. 39 भगवंताला कशाचीही गरज नाही, फक्त आपल्या निष्ठेची आहे. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते तेच भगवंताबद्दल वाटावे. जसं आपण आपल्या एखाद्या नात्यावरती प्रेम करतो, त्याच्याशी जवळीक साधतो, त्याच्यावरती अधिकार गाजवतो, त्याच्यावरती रुसतो, त्याच्याशी मन मोकळे करतो, त्याला काही वाटेल ते बोलतो, हे सर्व आपण भगवंताबरोबर पण करावं, तर ते आपलं नातं भगवंताशी घडतं. 40 ज्याला जे आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाची गरजच नाही. ज्याला जे आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाची गरजच नाही. 41 एका भगवंताचे प्रेम लागले की भाषेमध्ये सर्व चांगले गुण येतात. एका भगवंताचे प्रेम लागले की भाषेमध्ये सर्व चांगले गुण येतात. भाषा सुद्धा प्रेमयुक्त होऊ लागते, हे इथे महाराज सांगतायत. 42 भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे, ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा. 43 पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ते आपोआप कळू लागेल. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागेल. पुस्तकं वाचणं, अभ्यास करणं हे एक प्रयत्न झाला, परंतु जगाची अशाश्वतता कळण्यासाठी आपण त्या निस्वार्थ प्रेमाचा अनुभव घेऊ भगवंताच्या. आणि तो असा सांगता येणार नाही आपल्याला शब्दात, तो अनुभूतीचाच भाग आहे. आणि जेव्हा ते प्रेम आपण अनुभवू आणि असे काही जीवनात प्रसंग असतात किंवा आतूनही काही प्रसंग असतील म्हणूनच प्रेम वाटावं असंही नाही. अनेक जीवांचं संचित इतकं चांगलं असतं की त्यांना प्रेम पहिल्यापासूनच जडतं, काही कारणाशिवाय जडतं. भगवंतावरती प्रेम ध्यासच लागतो लहानपणापासून, असंही असतं. तर त्यामुळे ते प्रेम असं खेचल्यासारखं आहे आणि ते जेव्हा जाणवतं तर त्यावेळेला मग जगाचं अशाश्वतपणा समजतो आणि मग मन जगामध्ये जात नाही. मन प्रलोभनं येतील, सर्व काही होईल, काही वेळेला आकर्षणही वाटेल, परंतु ते स्वीकारलं जाणार नाही. इतकं भगवंताच्या प्रेम त्याला बांधून ठेवतं त्या जीवाला. जसं महाराजांनी सांगितलेलं आहे की लोहचुंबकाकडे लोखंड खेचलं जातं. लोखंडात गुण नाही आहे तो चिकटून धरण्याचा, परंतु लोहचुंबकाकडे गुण आहे की त्या लोखंडाला
स्वतःमध्ये चिकटून ठेवण्याचा, स्वतःमध्ये आकर्षून घेण्याचा, स्वतःबरोबर ठेवण्याचा, तसंच जणू काही आहे की भगवंतच त्या जीवावरती इतकं प्रेम करतो की तो जीव त्याच्याकडे आकर्षिला जातो आणि त्याला जाणवतं हे बाहेरचं प्रेम काहीही नाही आहे. तर त्याचा स्वाद त्याने अनुभवलेला असतो, त्याची चव चाखलेली असते, त्याचा स्पर्श अनुभवलेला असतो, त्याचं सर्व काही, त्याची खात्री, आश्वासन, आपलेपणा आणि निश्चिंतता त्याने अनुभवलेलं असतं की जे सूक्ष्म आहे, दिसत नाही अशा भगवंताचं. आणि त्यामुळे अख्ख्या जगाकडे पाठ फिरवायला तो जीव तयार होतो. तर हे इथे महाराजांनी खूप चांगल्या रीतीने आपणाला ह्या बोधवचनांच्या सहाय्याने प्रेम हा विषय आपणाला अत्यंत एक एक बोधवचन खूप किती कठीण विषय आहे की प्रेम या संदर्भात सांगणं, भगवंताच्या प्रेमाविषयी सांगणं, की जे दिसत नाही आणि त्याच्या प्रेमाविषयी सांगणं, ते महाराजांनी एवढ्या सुंदर बोधवचनांमध्ये सांगितलेलं होतं. आणि ती सगळी वाक्य बाबांनी टिपून घेतली त्यावेळेला त्यांच्या हृदयामध्ये आणि आपल्यासाठी उपलब्ध करून दिली. तर आपण पुन्हा एकदा बाबांचे खूप खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. कृतज्ञता त्यांच्या ऋणातून आपण उतराई होऊच शकत नाही, संतांच्या तर होऊच शकत नाही, पण ह्या अशा साधकांच्या की एवढे उच्च कोटीचे साधक ह्यांच्याही ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, हे सत्य आहे.